नमस्कार, मी संगीता डाबरे, गव्हर्नमेंट ITI बुटीबोरी येथे वीजतंत्री या पदावर कार्यरत आहे. सध्या आपण कोविड-19मुळे घरामध्येच आहेत आणि माझी एक लॉकडाऊन ॲक्टिव्हिटी आहे. आताच मी ट्रान्सफॉर्मरचे टर्मिनल आणि LT-HT कसे ओळखायचे, त्यानंतर आपण इन्सुलेशन टेस्ट हे मी सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल जे आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करते आहे. हे जे आहे ट्रान्सफॉर्मर आहे, माझ्याकडे हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, परंतु 350 व्होल्ट याच्या सेकंडरीला मिळतं आणि आपला लाईट जो आहे हा 240 वर चालतो, त्याच्यामुळे मी ह्याला स्टेप डाऊन बनवलेला आहे. तर आपण या स्टेप डाऊनची प्रक्रिया कशी होते ते बघूया. मी ह्या ट्रान्सफॉर्मरला याचा म्हणजे जी HT साईड आहे ही मी सप्लायला जोडलेली आहे आणि LT साईडला मी लोड दिलेला आहे. तर आपण HT साईडला याचा व्होल्टेज पहिल्यांदा टॉर्क टेस्टरच्या मदतीने मोजूया. इथे 237 व्होल्टेज आपलं जे घरामध्ये सिंगल फिक्स आहे ते दाखवत आहे. 237 व्होल्ट याच्या प्रायमरी साईडनी मिळत आहे आणि आता आपण सेकंडरीचं व्होल्टेज घेऊया. सेकंडरीला म्हणजे लोड साईडनी 138 हे व्होल्टेज मिळत आहे. याचाच अर्थ असा की हे स्टेप डाऊन व्होल्टेजचं करत आहे. हे जे ट्रान्सफॉर्मर आहे आपण स्टेप डाऊन पर्पजसाठी वापरलेलं आहे आणि ते स्टेप डाऊन इथे होत आहे. त्यानंतर आपण टॉर्क टेस्टरच्या साहाय्याने करंट सुद्धा मोजू शकतो. तर आपण प्रायमरी आणि सेकंडरी साईडचा करंट सुद्धा बघूया. करंट मोजण्यासाठी याला AC करंटवरती सेट करायचे आणि त्यानंतर मी प्रायमरी साईडचा करंट घेते आहे. तर प्रायमरी साईडनी 0.2 करंट दाखवत आहे. 0.2 एम्पियर करंट एवढा प्रायमरी साईडनी दाखवत आहे. आता आपण सेकंडरी साईडनी बघूया. सेकंडरी साईडनी 0.3 एम्पियर एवढा करंट दाखवत आहे. सेकंडरी साईडनी 0.3 एवढा एम्पियर करंट दाखवत आहे. थँक्यू.